नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रात्रीच्या जेवणासाठी 5 प्रकारचे पदार्थ बघणार आहोत. अगदी पौष्टिक आणि अगदी झटपट होणारे हे सर्वच पदार्थ आहेत. तर सगळ्यात अगोदर सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटीभर पोहे घेतलेले आहेत. त्यामध्ये मी उकळलेलं पाणी घातलेलं आहे. असं याला मी 5 मिनिटं झाकून ठेवलं आणि नंतर एक्स्ट्राचं जे पाणी आहे का ते काढून घेतलं. नंतर पोहे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. 1 वाटीभर मी त्याच्यामध्ये रवा घातला आणि थोडीशी इथे मी कैरी किसून घातलेली आहे. तर इथे तुम्ही कैरीच्या जागी दहीसुद्धा घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालायचे, 1 चमचाभर साखर घालायचं आहे आणि इथे 4 हिरव्या मिरच्या अशा मी बारीक तोडून घेतलेल्या आहेत. तर त्या पण ह्याच्यामध्ये घालायच्या आणि आपण ज्या वाटीने रवा घेतला होता का त्याच वाटीने 1 वाटीभर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि याला एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला, जेणेकरून सर्व जिन्नस एकजीव होतील आणि मिरच्या पण अशा बारीक होतील. तर बघू शकता मस्त असं बॅटर तयार आहे. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही. आता याच्यामध्ये काही भाज्या घालूयात. कांदा, गाजर, इथे मी बीटरूट घातलेला आहे, काकडी घातलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे. तर सर्व जिन्नस आता पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. अगदी रंग तुम्ही बघू शकता, बीटरूटमुळे रंग खूप छान येतो याला. तर मस्त बॅटर असं तयार झालेलं आहे. तर आता याला काय करूयात, 1-10 मिनिटं झाकून ठेवूयात आणि नंतर आपण याला लगेच आपण याचे उत्तप्पे करायला घेऊयात. तर थोडंसं घट्ट वाटत आहे तर 1 चमचाभरच मी पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करूयात, 1 चमचाभर मी इथे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेलं आहे ते घालायचं आहे. त्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून इनो जे आहे का ते सर्व व्यवस्थित असं मिक्स होईल. आता ताव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तावा अगोदर छान तापवून घ्यायचा आहे. त्याला तेल पुसून घ्यायचं आहे आणि 2 पळीच इथे मी बॅटर घातलेलं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवायचं 1 मिनिटभर असं झाकण लावून शिजवायचं आणि नंतर आपल्याला झाकण काढून पुन्हा 1 मिनिटभर याला शिजवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता रंग किती छान आलेला आहे. आता पलटल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचा रंग बघू शकता. अगदी मस्त असं हे जे आपला उत्तप्पा आहे का तो तयार होतो. तर थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची. जर तुम्हाला इथे चीज वगैरे घालायचं ते सुद्धा घालू शकता तुम्ही वरतून. आता काय करूया त्याला पण पलटवून घेऊयात. तर छान असं भाजल्यानंतरच आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. बघू शकता खालच्या बाजूनेही रंग छान आलेला आहे आणि हे भाजते वेळेस आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. कारण फुल गॅसवर तुम्ही भाजलं तर हे करपून जाऊ शकतं. तर दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून झालेलं आहे. आता मी तुम्हाला दुसरं एक तयार करून दाखवते. हे पण मस्त असं भाजलेलं आहे. आता याची पण पलटून आपण दुसऱ्या बाजूने याला पण छान असं भाजून घेऊयात. तर याच्यासोबत मी एक चटणी केलेली आहे. तर तुम्ही हे दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. ओल्या खोबऱ्याची चटणी तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता. मस्त असं चवीला भन्नाट आणि पौष्टिकसुद्धा आहे, कारण आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आणि भाज्या तुम्हाला दुसऱ्या कोणत्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. अगदी मऊ लुसलुशीत बघू शकता. एकदम चवीला भन्नाट असं पौष्टिक असा हा आपला पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी, नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा पदार्थ बनवून देऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी कुठल्याही क्षणी आवडलं तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. तर लगेच आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याला असं कापून घेतलेलं आहे. आता याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे. 1 चमचाभर इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. जे रंगासाठी काश्मीरी लाल आहे का ते घातलेलं आहे, जास्त तिखट नाही ते. तर आता इथे मी एका भांड्यामध्ये गॅसवर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. 1 चमचाभर मी इथे तूपसुद्धा घातलेलं आहे. आता थोडेसे खडे मसाले, जिरे, एक तेजपत्त्याचं पान घातलेलं आहे मी. थोडेसे मी इथे मिरे आणि लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडासुद्धा घातलेला आहे. सर्व जिन्नस आपल्याला अगोदर तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. नंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ असा चिरून घेतला आहे, तो पण घालून घ्यायचा आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आणि नंतर पुढचे जिन्नस घालायचे आहेत. तर इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या पण याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही असं मटक्यामध्ये करू शकता किंवा एखाद्या पातेल्यात सुद्धा किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही हे पदार्थ करू शकता. इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतल्यात, त्या घालून घ्यायच्यात. आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली का ती घालून घ्यायची आहे. अगोदर आपल्याला कांदा आणि मिरची छान असं परतल्यानंतरच आपल्याला हे टोमॅटोची प्युरी घालायची आहे.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, एखाद मिनिट आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत. तर तुम्ही अगोदरसुद्धा कढीपत्ता घालू शकता किंवा असा घातला तरी पण चालतं. मस्त असा त्याचा एक वेगळाच सुगंध येतो आपल्या पदार्थामध्ये. आता हे जे आहे का पूर्ण आपल्याला छान असं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर इथे सुके मसाले घालायचे आहेत. तर मी 1 मोठा चमचा इथे मी धने पावडर घातलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव टीस्पून इथे हळद घातलेली आहे. कारण आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे आणि अगोदर टोमॅटो प्युरीमध्ये सुद्धा आपण लाल तिखट वापरलेलं आहे. तर इथे मी 1 वाटीभर इथे बासमती तांदूळ मी अर्धा तास भिजत घातले होते. आता ते काय करूयात, पाणी काढून घेऊयात आणि ते बाजूला ठेवून देऊयात. आता इथे आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले आहेत का त्या वाटीनेच आपल्याला इथे 2 वाट्या पाणी घालायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर मी इथे अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत, तर ते घालून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे असेल तर घाला, नसले तर नाही घातले तरी चालतात. तर आता आपण जे तांदूळ भिजू घालून ठेवले होते का ते घालून घ्यायचे आहेत. सर्व तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्या उकळत्या पाण्यामध्ये आणि याला एकदा ढवळून घ्यायचं आहे. तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आपण सर्व जिन्नस घातले पण मीठ राहिलं होतं. आता इथे मी काय केलेलं आहे, थोडेसे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत बारीक चिरून आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे, ती पण घालायची आहे. याच्यामध्ये मस्त असा या टोमॅटो पुलावमध्ये याचा सुगंध येतो. छान असं हे चवीला पण भन्नाट असं लागतं. तर आता आपण ही पुदिना आणि आपण पुदिना, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. एकदा ढवळून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावून कमी गॅसवर आपल्याला हे छान असं एक 5-7 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अजिबात 3-3 वेळेस हलवायचं नाही आहे. नाहीतर आपले तांदूळ जे आहेत का ते तुटू शकतात. तर आता इथे 1 चमचाभर वरतून तूप घालायचं आहे आणि याला पुन्हा एकदा झाकण लावून अशी दणकून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता वाफ काढून झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, लगेच आपल्याला हे भात हा जो पुलाव आहे का तो काढायचा नाही. याला अगोदर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं याची वाफ अगदी जाऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला हा पुलाव काढून घ्यायचा आहे. जेणेकरून असं तुम्ही गरम-गरम याच्यात काढलं तर तो पुलाव आपले तांदूळ जे आहेत का ते तुटू सुद्धा शकतात. तर बघू शकता अगदी लांब-लांब आपले हे तांदूळ तयार झालेले आहेत. अगदी मस्त असा हा पुलाव तयार झालेला आहे. रात्रीच्या जेवणासाठी हलकं-फुलकं असं खायचं असेल तर तुम्ही हा टोमॅटो पुलाव नक्की करून बघा. अगदी चवीला भन्नाट असा लागतो आणि करायला अगदी सोपा. अगदी 10 मिनिटात हा पुलाव तयार बघू शकता. अगदी 10 मिनिटात तयार झाला हा पुलाव. तर आता लगेच पुढच्या जिन्नस सुरुवात करूयात. तर इथे 1 वाटीभर मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच मी 1 पाव कप रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे सर्व जिन्नस जे आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. आता इथे आपण पाणी घालून घेऊयात. तर अगोदर मी इथे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. नंतर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. तर असं बॅटरचं कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर आता आपण रवा घातलेला आहे त्यामुळे याला एक 10 मिनिटं तरी आपण झाकून ठेवूयात. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता काय करूयात, इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मोहरी, जिरं, आता हिरव्या मिरच्या, कांदा घालून घ्यायचा आहे. आता इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला या सर्व भाज्या ज्या आहेत का परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. अगदी त्याचा क्रंचीनेस आपल्याला ठेवायचा आहे. अगदी आपल्याला या भाज्या मऊ करून घ्यायच्या नाहीत. तर इथे मी गाजर पण किसून घातलेला आहे. एक टोमॅटो घातलेला आहे. आता इथे मी मटार चॉपरला चॉप करून घेतलेले आहेत. ते पण घालून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. आपल्याला हे जास्त शिजवून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही. तर आता आपण काय करूयात, भाज्यापुरतं मीठसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊयात. भाज्या थोड्याशा थंड करून घेऊयात आणि आपलं जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे का ते त्याच्यात टाकून घेऊयात आणि इथे मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. तर आता बघू शकता मस्त याला ढवळून घेऊयात. तर आपल्या पहिल्यापेक्षा बॅटर जे आहे का थोडंसं घट्टसर झालेलं आहे. तर आता इथे चवीनुसार मीठ घालायचं. आपण भाज्यापुरतं मीठ घातलेलं आहे, पण पिठासाठी आपल्याला मीठ घालायचं राहिलेलं आहे. तर पुन्हा मी इथे 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. तर आता काय करूयात, याला आपण व्यवस्थित असं तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. मी आता काय केलेलं आहे, ताव्याला छान तापवून घेतलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बॅटर जे आहे का असं पसरवून घ्यायचं आहे. तर पूर्ण बॅटर आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि याला छान असं कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला एखाद मिनिट याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर वरचं झाकण काढून पुन्हा एखाद मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण
आपल्याला हे तावा फिरवून आपल्याला हे जे धिरडं आहे का ते भाजून घ्यायचं आहे. तर हे मस्त असे ज्वारीचे धिरडे तयार होतात. नक्की करून बघा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हलकं-फुलकं काही खायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता. तर आता चव बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि माझा तावा थोडा मोठा आहे आकाराने, त्यामुळे मी असं आलटून-पालटून सर्व बाजूनी याला भाजून घेते. आता हे पलटवून घेऊयात. तर मस्त असं आपलं हे खरपूस धिरडं तयार झालेलं आहे. तुम्हाला दुसरं एक मी धिरडं भाजून दाखवते. तर सर्व बाजूनी आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅस थोडा वाढवला की अगोदरल्यासारखं माझं थोडंसं करपल्यासारखं वाटू लागलं. हे बघू शकता तुम्ही मस्त असं हे धिरडं तयार झालेलं आहे. तर तुम्ही फुल गॅस केला तर करपू शकता आपलं हे धिरडं. त्यामुळे आपल्याला हे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने सर्व धिरडे आपण तयार करून घेऊयात. तर तुम्ही हे दह्यासोबत, चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व्ह करू शकता. मस्त चवीला भन्नाट असे होतात आणि पौष्टिक असे आपले हे धिरडे तयार होतात. तर तुम्हाला आणखीन कुरकुरीत हवं असेल तर तुम्ही याला आणखीन थोडा वेळ खालच्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता. मी इथे नारळाची चटणी तयार करून घेतलेली आहे. बघू शकता मस्त असं आपलं हे धिरडं चटणी तयार आहे. तुम्ही हे करून बघा, नक्की खाऊन बघा. अगदी पौष्टिक आणि चवीला मस्त भन्नाट असं लागतं. रात्रीच्या जेवणासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा बनवून खाऊ शकता. तर लगेच आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपण काय करूयात, एक वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 5-7 हिरव्या मिरच्या, 20-25 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचाभर जिरे आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. सर्व जिन्नस आपल्याला हे याचं एक वाटण तयार करून घेऊ शकता. तुम्ही मिक्सरला करू शकता किंवा तुम्ही खलबत्त्यात सुद्धा वाटू शकता. इथे मी आता 1 बाऊलभर पीठ घेतलेलं आहे. 1 वाटीभर मी त्याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे. 1 मोठा चमचा मी इथे तीळ घातलेले आहेत. इथे धनेपूड 1 चमचाभर मी इथे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथे तुम्हाला जे दुधी दाखवला का तो किसून घालायचा आहे. इथे आता आपण कांदा घालून घेऊयात आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते पण ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आपण जो दुधी किसून घेतला का तो घालून घ्यायचा आहे. तर मी याच्यामध्ये वाटणसुद्धा घालून घेतलेलं आहे, पण माझ्याच्याने तो व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. तर आपण जे अगोदर वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते पण घालून घ्या. आता काय करूयात त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घेऊयात. आता अगोदर काय करूयात पाणी न घालता याला व्यवस्थित असं या दुधीमध्ये जेवढं पाणी आहे का त्याच्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता थोडं-थोडं पाणी घालून याला घट्टसर गोळा मळून घेऊयात आणि हा गोळा मळल्यानंतर आपल्याला अजिबात झाकून वगैरे ठेवण्याची गरज नाही. याचे लगेच आपल्याला हे जे धपाटे आहेत का ते थापून घ्यायचे आहेत किंवा लाटून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही याचे थालीपीठसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर मस्त असे हे चवीला भन्नाट असे होतात आणि अगदी मऊ असे हे थालीपीठ तयार होतात कारण आपण याच्यामध्ये दुधी घातलेलं आहे. आता काय करूयात याला थोडं-थोडं पाणी घालून याचं घट्टसर गोळा मळून घेऊयात आणि लगेच आपण याचे थालीपीठ तयार करायला घेऊयात. तर बघू शकता गोळा छान मळून झालेला आहे. आता आपण याचे लगेच थालीपीठ लाटून घेऊयात. तर आता आपण काय करूयात याला तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता तुम्ही किंवा घडीच्या पद्धतीने आपण घडीची पोळी करतो त्या पद्धतीने सुद्धा हे थालीपीठाचं तुम्ही पारी तयार करून घेऊ शकता. आता आपण हे लाटून घेऊयात. तर चवीला भन्नाट असे होतात. अगदी घाई गडबडीत तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हे करून खाऊ शकता. तर तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटत आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. तर आता आपण हे लाटून घेऊयात आणि तुम्हाला सर्वच जर गोल-गोल आवडत असतील करायला, तर तुम्ही एखादं मोठ्या डब्याचं झाकण घेऊन याला एकसारखा आकार देऊन तुम्ही हे भाजून घेऊ शकता. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. अगदी हे गोल गरगरीत तयार होतात ह्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर. आता मी गॅसवर तावासुद्धा तापायला ठेवलेला आहे. कारण हे
लगेच आपण आता भाजून घेऊयात. तर तुम्हाला जर असं अवघड वाटत असेल तर तुम्ही जसं केलं तसंच भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही एकदाच सर्व हे थालीपीठ करून घेऊ शकता आणि नंतर एकेकानं भाजूनसुद्धा घेऊ शकता. तसे पण सोप्या पद्धतीने सोपे पडतात करायला. जर तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला थालीपीठ बनवायचे असतील तर. तर आता आपण हे दोन्ही बाजूने आलटून-पालटून मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. तुम्ही इथे तेल, तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता. तर आहे ना मस्त अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, नक्की खाऊन बघा. अगदीच तुम्हाला हे आवडतील आणि अगदी पौष्टिक आपण हे सर्वच जे जिन्नस आहेत का, सर्वच जे रेसिपी आहेत अगदी पौष्टिक आपण भरपूर भाज्याचा वापर करून केलेल्या आहेत आणि दुधी खायला मुलं नाकं डोळं मोडतात. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही दुधी खाऊ घातला तर त्यांना कळणार सुद्धा नाही की ह्याच्यामध्ये दुधी घातलेलं आहे. अगदी त्याला अगदी आवडीने हे खातील. सर्वच घरातले मोठे लहान हे सगळेच सगळ्यांनाच हे जे थालीपीठ आहेत का नक्कीच आवडतील. तर बघू शकता तुम्हाला तरी वाटत आहे का हे दुधीचे थालीपीठ आहेत म्हणून अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी चवीला भन्नाट अशी तयार होतात. तर सोबत मी एक दह्याची चटणीसुद्धा केलेली आहे. नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.